नमस्कार सर्वांना, कसे आहेत सगळेजण? तर चला आज एक मस्त अशी चटपटीत रेसिपी बनवणार आहोत आपण. ही रेसिपी जास्त काही वेळ लागत नाही. आपल्या घरातल्या साहित्यापासून आपण तयार करणार आहोत आणि चटपटीत असा नाश्ता आपण की असा चपाती भाजी खायला कंटाळा आला तर बनवू शकतो. तिथे मी एक उकडलेला बटाटा किसून घेतलेला आहे. ते किसल्यामुळे कसं त्याचं असं काही कण वगैरे राहिले तर जास्त हे होत नाही. तर इथे आपण एक मसाला बनवणार आहे जो घरातलेच आपले मसाले आहेत त्याच्यापासून. याच्यामध्ये बघा मी अर्धा चमचा हळद टाकली, लाल तिखट टाकलं 1 चमचा. जेवढं जो मला तिखट हवं आहे, तुम्ही पाहिजे तर थोडं काश्मीरी मिरची पावडर पण याच्यामध्ये टाकू शकता. लाल तिखट टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत गरम मसाला. जर तुम्हाला अर्धा चमचा किंवा पाव चमचा टाकू शकता. इथे माझा चमचा थोडा मोठा आहे त्याच्यामुळे मी थोडे थोडे कमी मसाले याच्यामध्ये ॲड केले. आणि आता याच्यामध्ये आपण धने जिरे पूड ॲड करणार आहोत 1 ते 1.5 चमचा. आता हा छोटा चमचा आहे त्यामुळे मी ते 2 चमचे ॲड केलेले आहे. मी 1 चमचा धना 1 चमचा जिरे पावडर टाकले तरी होऊन जाईल. आणि नंतर याच्यामध्ये आपण चाट मसाला ॲड करणार आहोत. जर तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तर आमचूर पावडर पण तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता किंवा चाट मसाला तुम्ही टाकू शकता. चाट मसाला अर्धा चमचा वगैरे तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. आणि इथे मी थोडंसं जे आपलं सैंधव मीठ असतं ते टाकलेलं आहे. तुम्ही साधं मीठ थोडंसं घरातलं असेल ते टाकलं तरी चालेल. आणि आपण हा सर्व मसाला मिक्स करून घेणार आहोत. हे बघा जसं की आपण बाहेर बघतो असे मसाले चटपटीत वगैरे आपल्याला दिसतात. त्याच्यामुळे ते पदार्थ चटपटीत होतात. पण ते घरातल्याच सर्व साहित्यापासून बनलेले असतात. तर इथे आपला हा फ्रँकी मसाला रेडी झालेला आहे. तुम्ही या फ्रँकी किंवा कोणताही असा चटपटीत वगैरे पदार्थ करायचा असेल त्याच्यासाठी हा मसाला तुम्ही यूज करू शकता. असा मसाला करून तुम्ही डब्यात भरून पण ठेवू शकता. इथे बघा या बटनमध्ये मी 1 ते 1.5 चमचा हा मसाला टाकून घेतलेला आहे. एवढं तुम्हाला तिखट आणि चटपटीत हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. आणि जर तुम्हाला याच्यामध्ये कांदा, शिमला मिरची वगैरे अजून कोणत्या भाज्या वगैरे ॲड करायच्या असतील तर करू शकता. आणि इथे मी थोडं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तर आपण मसाल्यात फक्त थोडंसंच मीठ टाकून घेतले. जेवढं तुम्ही बटाट्याला आता मीठ पाहिजे तेवढं तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. थोडं पाहिजे असेल तर तुम्हाला चटपटीत तर थोडा चाट मसाला पण टाकू शकता, पण गरज लागत नाही. तो एवढा मस्त टेस्टी असा मसाला रेडी झालेला आहे. तर आपण हे सर्व मिश्रण एक मिक्स करून घेऊया आणि याचा एक मस्तपैकी असा गोळा तयार करून घेऊया. हे बघा मस्त गोळा रेडी झाला आहे आणि याचे मी 2 भाग करणार आहे आणि आपण हे थोडे चपटे करून घेणार आहोत. कारण थोडे आपण याच्या तुम्हाला पाहिजे नको असतील तर नाही तेलावर थोडे भाजले तरी होतात. आणि असे बाहेरसारखंच लागण्यासाठी मी याला थोडासा फक्त तेलावर भाजून घेणार आहे. तर इथे मी तवा गरम करून घेतला आणि हा लोखंडी तवा आहे. लोखंडी तव्यावर कसं त्याची एक चव असते, त्याचं हे असतं म्हणून मग ते तव्यावर थोडंसं जस्ट अर्धा चमचा पण तेल टाकलं आणि याच्यावर आपण हे जे बटाट्याचे मिश्रण केलेले आहे ते आपण याच्यामध्ये बघा ठेवून मस्तपैकी असं कारण बाहेर पण असं मस्त चटपटीत असा भाजून केलेला बटाट्याचा मसाला असा फ्रँकीमध्ये टाकला जातो तसाच आपण याच्यामध्ये करणार आहोत. तर इथे मी 1-2 मिनटं मंद आचेवरच यांना 2 मिनटं फ्राय करून घेणार आहेत आणि परत पलटी करून पण परत त्यांना फ्राय थोडंसंच असं जास्त आपल्याला काही शिजवायचं वगैरे नाही कारण यांचं मिश्रण शिजलेलंच. पण असं थोडा मस्त असा क्रिस्पीपणा त्याला देण्यासाठी तुम्ही असंही फ्राय करू शकता. नाही फ्राय केलं तरी चालू शकतं. तसाच तुम्ही डायरेक्ट ॲड केलं तरी जाऊ शकतं. पण अशा पद्धतीने केलं तर थोडं त्याची टेस्ट वेगळी असते. तर इथे बघा मी हे झालेलं आहे आणि काढून घेतले बाहेर. आता इथे जी आपली डेलीची चपात्या असतात ती चपातीच घेतलेली आणि त्याच्यामध्ये मी ग्रीन चटणी लावलेली. जी मी पुदिना, कोथिंबीर, मिरची, अद्रक याच्यापासून बनवलेली आहे. याची रेसिपी तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जी पूर्ण चपातीला लावून घेतली आणि याच्यावर मी परत टोमॅटो सॉस लावलं. तुम्हाला जर मेयोनीज वगैरे हवं असेल तुम्ही त्याच्यावर लावलं तरी होऊन जाईल. जसं मुलांना मेयोनीज वगैरे आवडतं तसं त्यावर लावू शकता. आणि सर्व ठिकाणी आपण पसरवून घेऊया. उरलेल्या चपात्या वगैरे असतील तर ह्या पद्धतीने आपण हा नाश्ता करून नक्की खाऊ शकता. तर इथे मी तो बघा आलूचा मसाल्याचा पूर्ण हे ठेवलेलं आहे आणि याच्यावर तुम्हाला कांदा, टोमॅटो, गाजर किंवा
कॅबेज वगैरे काहीही पाहिजे असेल किंवा चीज वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता. फक्त मी इथे कांदाच टाकलेला. मग तेवढ्यात पण तो एवढा टेस्टी आणि मस्त झालेला की मी बाहेर कधीच खाणार नाही अशी फ्रँकी वगैरे भेटल्यानंतर. तर नक्की एकदा ट्राय करून बघा. इथे बघा मी कांदा टाकलेला आणि थोडासा मसाला वरून टाकलेला याच्यात आणि आपण फोल्ड करून घेणार आहोत. अजून चटपटीत आणि टेस्टी होऊन आणि ते आपण फोल्ड करून त्याला आता इथे माझ्याकडे थोडे कोबी आणि गाजर होते ते मी थोडे काप करून टाकलेले. तुमच्याकडे जर बाकी काही नसेल भाज्या तर नुसतं कांदा टोमॅटो वगैरे टाकलं तरी होऊन जाईल. आणि ह्याला आपण आता फोल्ड करून घेऊया. फोल्ड करून याला मस्तपैकी तव्यावर बटरमध्ये आपण दोन्ही साईडने फ्राय केलं. जर मुलांना द्यायचं असेल तर तुम्ही बटर न टाकता जरी घी टाकलं तरी होऊन जाईल. तर बघा असं फक्त मस्त असं क्रिस्पी होईपर्यंत वरचं कवर त्याचं एकदम कुरकुरीत झालेलं मस्त टेस्टी आणि केलेलं लागतं. तर सर्व बाजूने तुम्ही बटर लावून याला असं भाजून घेऊया तव्यावर आणि आपण परत पलटी करून पण याला मस्त असं सर्व साईडनी कुरकुरीत करून घेणार आहे. मला बटर नको असेल तर थोडंसं घी पण टाकून तरी ते मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत येतं. हे बघा मस्त असं रेडी झालंय. हे सर्व बाजूने मस्त असं क्रिस्पी केलं की तेवढीच टेस्ट आणि तुम्ही गरमागरम बघा नक्की खायला तुम्हाला हे आवडेल. सर्व बाजूने मी भाजून घेते याचं कडा वगैरे थोड्याशा हे नरम असतात चपातीच्या आपल्या थोड्या क्रिस्पी अशा झाल्या की मस्त होतात. मस्त क्रिस्पी झालं आणि हे आता आपण काढून घेणार आहोत आणि याचे कट करून घेणार. तर इथे मी काढून याचं कट करून घेतलेलं आहे आणि बघा किती मस्त आपलं टेम्पटिंग असं लागतं. मी बोलणारच नाही की बाहेरून नाही आणलं म्हणून आणि एवढा मस्त असं टेस्टी लागतं ना खायला. तर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.